धाराशिव जिल्ह्यामध्ये आज 8 सभापती आणि उपसभापतीच्या पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। आपण आता धाराशिव येथील पंचायत समितीमध्ये आहोत। या ठिकाणी सभापती आणि उपसभापती निवडीची पूर्ण तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी जर पाहिलं तर ही उपसभापतीची केबिन आपल्याला पूर्णपणे फुलांनी सजवलेली पाहायला मिळते। त्याच साईडला सभापतीची केबिन देखील फुलांनी सजवलेली आपल्याला पाहायला मिळते। जिल्ह्यात अशा प्रकारे 8 पंचायत समित्या आहेत आणि या 8 पंचायत समितीच्या निवडणुका जी आहेत सभापती उपसभापतीच्या ती आज होणार आहेत। आपण जर पाहिलं तर त्याची जय्यत तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये राजकीय चित्र जर पाहिलं तर भूम आणि कळंब या ठिकाणी अटीतटीचा सामना जी आहे ते आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आणि त्याच तुलनेमध्ये उमरगा जर पाहिलं तर त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्येच सभापती पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळालेले। मात्र माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले हिच्या सभापती पदावरती आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तब्बल 9 वर्षानंतर या ठिकाणी या निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे सभापती उपसभापतीची उत्सुकता जी आहे ती सगळ्यांना लागलेली आहे। गेली 3.5 ते 4 वर्षापासून या पंचायत समित्यामध्ये प्रशासक कारभार चालत होता। मात्र आता सभापती खुर्चीवर येणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून हा कारभार चालणार आहे। एकंदरीतच आज 3:30 वाजेपर्यंत हा निकाल जी आहे ती जाहीर होईल आणि धाराशिव जिल्ह्यामधलं राजकीय चित्र जे आहे सभापती उपसभापतीच्या निवडीच्या माध्यमातून आपल्याला समोर येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे याच उपसभापती आणि सभापतीच्या निवडीवर जिल्हा परिषदेची निवडणुकीचा काही भाग सुद्धा आधारित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।